सर्वप्रथम ओंकार घेऊया. कोणत्याही ध्यानात्मक आसनात बसून घ्यायचंय. पद्मासन, सिद्धासन, सुखासन, वज्रासन, कोणत्याही ध्यानात्मक एखाद्या आसनामध्ये बसून मान, पाठ, ताठ सरळ, दोन्ही हातामध्ये ज्ञान मुद्रा ठेवायची. मान सरळ, दृष्टी समोर आणि झाकली. दीर्घ श्वास परत एक दीर्घ श्वास, परत एक दीर्घ श्वास, ओंकार घेऊया. दीर्घ श्वास, दीर्घ श्वास, दीर्घ श्वास, प्रार्थना घेऊया. योगेन चित्तस्य पदेन वाचा मनं शरीरस्य वैदकेन योपाकरोत्तं ब्रह्मणां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. दोन्ही हाताचं दर्शन करून घ्यायचंय. अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं डोळे उघडून घ्यायचे. तर सर्वप्रथम सूक्ष्म व्यायाम घेऊया 5 मिनिटं आणि लगेच आपला अभ्यासक्रम बघूया. सर आवाज स्पष्ट येत नाहीये सर. ठीक आहे. सूक्ष्म व्यायाम घेऊया. ताट उभा राहायचंय दंडासन स्थितीमध्ये. तुम्ही आता समोर 1 2 3 4 5 पूर्ण 1 2 3 4 5. मोठी मान दोन्ही हातामध्ये 1 2 3 4. उलट 1 2 3 4 5. परत समोर 1 2 3 4 5. दुसरा प्रकार त्या बाजूला घ्यायचे 1 2 3 4 5. समोरच्या बाजूला 1 2 3 4 5. पूर्ण हात वरती 1 2 3 4 5. रोटेशन 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने 1 श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली. 1 4 5. दुसऱ्या बाजूने 1 2 3 4 5. परत विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5. दुसरा प्रकार समोर 1 3 4 5. लवकर
फोटोग्राफी घेऊया त्याला अभ्यासक्रमाला घ्यायचं नाही फक्त हातामध्ये इंटरलॉक करून घ्यायचे वरची 1 2 3 4 5 दुसरा प्रकार सूर्याचं काही ट्रान्सलेट करते दुसरा प्रकार ट्रान्सलेट बाजू 1 2 3 त्या बाजूने श्वास घे 1 2 3 परत दुसऱ्या बाजूने 1 त्या बाजूने श्वास घे 1 2 3 श्वास घे 1 2 3 दुसऱ्या बाजूने 1 2 3 दुसरा प्रकार 1 श्वास घेत वरती श्वास सोडत खाली 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 बसानंतर पायामध्ये 1 मम्मी 3 4 विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5 1 2 3 दुसरा प्रकार नेक्स्ट 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5 दूसरा प्रकार 5 दूसरा बाजूने 5 प्लीज करायचं म्यूट नाही त्यांनी काहीच काय? ऐकायला येत नाही सर ऐकू येत नाही मध्येच आवाज येतो दुसराच म्यूट कोणाचं तर ऍडो चालू आहे म्यूट केलं तर बरी होईल पुढचा प्रकार घेऊया समोर एका समोर घ्यायचा आहे 1 2 3 4 5 दुसऱ्या बाजूने 1 2 3 4 5 परत दुसरा प्रकार अशा बाजूने 1 2 3 4 5 परत दुसऱ्या बाजूने 1 2 3 4 5 दुसरा प्रकार 1 2
3 4 दुसऱ्या बाजूने 1 2 3 4 5 तर व्यायाम व्यायामामध्ये आपण थांबूयात आता आणि कालची जी आसनं झाली होती स्टँडिंग पोझिशन मधली आपली आसनं किती झालीत काल? 2 झालीत का? परिवृत्त त्रिकोणासन 1 आणि वृक्षासन 1. कटिवक्रासन झाले का? काल झालं नाही कटिवक्रासन. तर त्याच्या पुढचा भाग नाही बघूया. झालं. ठीक आहे. एक राहिले स्टँडिंग पोझिशन मधले एक आसन आपलं कटिवक्रासन, ते तेवढं राहिले ते घेऊ लगेच. आणि त्याच्यानंतर सिटिंग पोझिशन मधले आसन घेऊया 5 सलग, आणि माहिती लगेच नंतर पाहूया. आता कटिवक्रासन जे आहे स्टँडिंग पोझिशन मधलं, त्यामध्ये कटी म्हणजे कंबर, बरोबर आहे, आणि ट्विस्टिंग देणारं आसन आहे. बघा, सर्वप्रथम सावधान स्थितीमध्ये उभारून घ्यायचं आहे सर्वांनी. त्याच्यानंतर 2 पायामध्ये एक ते साधारणतः 1.5 ते 2 फुटाचं अंतर ठेवायचं. त्याच्यानंतर दोन्ही हात समोर खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, वरतीही घ्यायचे नाही किंवा खांद्याच्या खाली जाऊ द्यायचे, खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. त्यानंतर श्वास घेत आपल्याला मागच्या बाजूनं पिळ द्यायची. तरी बघा, दोन्ही हातात कशी जातात बघा. एक हात जो येतोय तो साधारणतः सहजच आपल्या एका खांद्यावरती येतोय, बरोबर आहे, आणि कमरेला तर साहजिकच पीळ पडते. आणि दुसरा जो हात आहे तो मात्र आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचा मागच्या बाजूला, आणि दृष्टी म्हणजे मागच्या बाजूला पाहायचं. बघा, परत एकदा सांगतो. दोन्ही हातासमोर सावकाश श्वास घेत मागच्या बाजूला पिळ द्यायचे. एक हात खांद्यावरती, दुसरा हात मागच्या बाजूने, आणि दृष्टी मागे. 1 2 3, परत समोर. हेच आसन दुसऱ्या बाजूने करूयात लगेच. 1 2 3, समोर. परत एकदा घेऊया दुसऱ्या बाजूने. 1 2 3 4 5, परत समोर. विरुद्ध दिशेने सावकाश. 1 2 3 4 5, परत समोर. सावधान स्थितीमध्ये यायचंय. हे आहे तुमचं कटिवक्रासन, बरोबर आहे. आणि आपण काल पाहिलेली कोणती आसनं होती? 2. ते पण करून घेऊयात एकदा. बघा, सर्वप्रथम त्रिकोणासन, त्याच्यानंतर परिवृत्त त्रिकोणासन करूया. कोणत्या तरी एका बाजूला सावधान स्थितीमध्ये थांबायचं आहे. त्यानंतर एक पाय उचलून अशा पद्धतीने ठेवायचा आहे. श्वास घेत दोन्ही हातावरती, श्वास सोडत खाली घ्यायचे सावकाश. एक, दृष्टी जी आहे त्या आसनामध्ये वरच्या हाताकडे बघायचं आहे. 1 2 3, सहज उठायचा. श्वास घेत थोडा, परत श्वास घेत हात दोन्ही वरती, श्वास सोडत खाली. 1 2 3, परत श्वास घेत वरती यायचा. दुसऱ्या बाजूने करूया लगेच.
पाय बदल करायचा आहे. या पायाचं तोंड इकडे आणि या पायाचं इकडे. श्वास घेत दोन्ही हातावरती, श्वास सोडत खाली या. दृष्टी वरच्या दिशेने. 1 2 3. परत श्वास घेत वर. श्वास घ्या, श्वास सोडा, खाली यायचं आहे. 1 2 3. परत श्वास घेत वरती. लगेच परिवृत्त त्रिकोणासन घेऊया. सरळ पाय बाजूला, दोन्ही हातावरती श्वास घेत. 1 स्टेप्स बघा कसे आहे. 1 2 आणि खाली 3. लक्षात. परत एकदा करूया. श्वास घेत हात दोन्ही वरती, पिळ्या खाली यायचं. 1 2 3. श्वास घेत परत वर समोर. दुसऱ्यांदा करूया. श्वास घेत दोन्ही हात वरती, 1 2 3. परत श्वास घेत वर खाली. स्टेप्स आल्या लक्षात. परत पाय बदल करून घेऊया. श्वास घेत दोन्ही हातावरती, 1 2 3. परत श्वास घेत उठायचा. श्वास घेत दोन्ही हातावर, 1 2 3. सावधान स्थिती. वृक्षासन घेऊयात लगेच. एक पाय उघडून ठेवायचा आहे. 1 दृष्टी समोर, श्वास सामान्य. 1 2 3. दुसऱ्या बाजूने करूया लगेच. 1 2 3. थोडा परत दुसऱ्या बाजूने. 1 2 3 4 5. परत दुसऱ्या बाजूने घेऊया लगेच. 1 2 3 4 5. ही झाली आपली स्टँडिंग पोझिशन मधली आसनं. परिवृत्त त्रिकोणासन, दुसरा आहे वृक्षासन आणि तिसरा आहे कटिवक्रासन. ही 3 प्रकारची आसनं आपली उभारून करावयाची असणं होती. बघा बसताना सुद्धा कसं बसायचं आहे. त्यातला एक पाय समोर, दंडासन स्थिती. आता बघा ज्या वेळेस आपण उभारलो होतो त्यामध्ये सावधान स्थिती कशी होती लक्षात. आणि बसताना, बसल्यानंतर ज्यावेळेस आपण बसायची आसनं करू त्यावेळेस सावधान स्थिती म्हणजे दंडासन स्थिती. लक्षात. लगेच आसनं बघूयात आपण बैठक स्थितीमधली. त्यानंतर सर्वांचीच माहिती एकदा घेऊयात. तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला मार्जरी आसन आहे. मार्जरी आसन, उष्ट्रासन, पश्चिमोत्तानासन आणि सुप्तवर्धक आसन. बरोबर आहे. तर सर्वप्रथम मार्जरी आसन जे आहे ते बघूयात आपण. तर या आसनासाठी कोणत्याही मॅटच्या एका टोकाकडे बसूया. दिसतंय का? दंडासन स्थिती. स्टेप्स बघा अगोदर. मार्जरी आसनामध्ये कसं जायचंय लक्षात.
त्यानंतर दुसरा जो दुसरी जी स्टेप आहे त्याच्यामध्ये आपल्याला वज्रासन करून घ्यायचं. बघा, वज्रासन स्थिती. त्यानंतर हे गुडघ्यावरती उभं राहायचं आहे आणि दोन्ही हात समोर. आता लक्षात, जास्त पुढेही झुकायचं नाही किंवा या दोन्ही पायामध्ये जास्त अंतर ठेवायचं नाही, तर 90 अंशाचा कोन होईल अशा पद्धतीनं हा भाग असला पाहिजे पायाचा. आणि पुढचे हात सुद्धा जास्त पुढेही नको किंवा मागेही, त्यामध्ये सुद्धा 90 अंशाचा कोन झाला पाहिजे. बरोबर आहे. त्यानंतर आता बघा, बारझरी आसन जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाठीचा हा जो भाग आहे तो असा उचलून धरायचा आहे. श्वास घेत 1 2 3, श्वास सोडा, परत 1 2 3, सोडा. आता याच्यामध्ये अजून एक आसन तुमच्या अभ्यासक्रमामध्ये नाही, पण जे मार्जरी आसन केल्यानंतर लगेच करायचं असतं ते कोणतं आहे? कौ पोज, कॅट अँड कौ. बरोबर आहे. गाईसारखा शरीराचा आकार कसा होतो? गाईसारखा. त्यामध्ये काय करायचं आहे, हा जो भाग आहे कमरेचा तो खालच्या बाजूने दिला आहे त्या शक्ती. तुमच्या अभ्यासक्रमाला फक्त मार्जरी आसन आहे. करूया परत एकदा. श्वास सोडत वरती या. 1 2 3, श्वास सोडत खाली. 1 2 3, परत श्वास घे. 1 2 3, परत श्वास सोडा. 1 2 3, श्वास घेत वरती. 1 2 3, श्वास सोडत खाली. 1 2 3, आसन सोडूया. परत वज्रासन स्थितीमध्ये यायचं. आता आसन सोडताना कसं यायचंय बघा, परत दंडासन स्थिती. एक एक पाय समोर घेत यायचा. सावधान स्थिती. त्याच्यानंतर पुढचं जे आसन आहे उष्ट्रासन. उष्ट्रासन करून घेऊया लगेच. आता उष्ट्रासन करण्यासाठी सुद्धा आपल्याला परत वज्रासनामध्ये यावं लागेल. एक पाय जोडून घ्या. 1, परत गुडघ्यावरती उभं राहायचं आहे. सुरुवातीला पूर्ण उष्ट्रासन न करता थोडस अर्ध करूया. दोन्ही हात कमरेवरती आणि श्वास घेत मागे झुकायचा आहे. श्वास घ्या. 1 2 3, समोर. परत 1 किंवा हाताची घडी घालून अशा पद्धतीनं ठेवू शकता. त्याला म्हणायचंय प्रारंभिक अभ्यास. पूर्ण उष्ट्रासन करण्या अगोदरचा प्रारंभिक अभ्यास करूया. श्वास घ्या. 1 2 3, किंवा हात कमरेवरती ठेवून सुद्धा करू शकतो. परत श्वास घ्या. मागे झुकायचा आहे. 1 2 3, समोर. परत एक श्वास घ्या. मागे. 1 2 3, समोर. आता पूर्ण उष्ट्रासन करूया. आता पाय बघा कसे ठेवलेले आहे. एक एक हात
मागे घ्यायचा आहे, श्वास घे, दुसरा घाल, 1 2 3 4 5. परत एकदा करूया. बघा, उष्ट्रासन करताना आपलं डोकं जे आहे पूर्णपणे मागच्या बाजूने झुकून द्यायचं आहे. परत एकदा करूया. डोकं पूर्ण मागे सोडायचं आहे. 1 2 3 4 5. परत वज्रासन स्थिती, त्या स्थितीमध्ये आपण विश्रांती सुद्धा करू शकतो. त्यानंतर आसन सोडताना सावकाश अशा पद्धतीने दंडासन स्थितीमध्ये यायचा. त्याचसोबत सुप्त वज्रासन करूयात. त्यासाठी सुद्धा आपल्याला परत वज्रासनामध्ये यावं लागणार. थोडस पुढे वज्रासन स्थिती, बघा. त्यानंतर सावकाश बघा, सुरुवातीला बघा, पुढच्या वेळेस करा. नंतर हात दोन्ही हातामध्ये कोपर टेकवायचे पहिले, नंतर शरीर दोन्ही हातामध्ये 1 2 3 4 5. आसन सोडायचं आहे. परत उठताना सुद्धा कोपऱ्याचा आधार घेत उठायचा आहे. परत एकदा करूया. बघा, सर्वजण करा आता. 1 2 3 4 5. दंडासन स्थितीमध्ये येऊया. वज्रासन स्थिती. बघा, तिन्ही जी आसनं होती आपली, मार्जरी आसन असेल किंवा उष्ट्रासन असेल किंवा आता केलेलं सुप्त वज्रासन, तिन्ही आसनं करताना सर्वप्रथम आपल्याला वज्रासनामध्ये जावं लागतं. बरोबर आहे. वज्रासनाच्या नंतर पुढची स्टेप येते. पहिली स्टेप दंडासन, दुसरी स्टेप वज्रासन, आणि तिसरी जी स्टेप आहे त्यामध्ये आपलं आसन पूर्ण. लगेचच पुढचं आसन बघूया. पुढचं आसन आहे पश्चिमोत्तानासन. बरोबर आहे. आणि हे आसन करण्यासाठी कसं आहे, अवघड आहे. सर्वांना पहिल्याच याच्यामध्ये जमेल असं ते होत नाही.
मग त्यासाठी काय करावं लागतं बघा. आता काही जणांचे हात तर अंगठ्यापर्यंत सुद्धा पोहोचत नाही, काही जणांचे हात असेच असतात, बरोबर आहे, त्यांना अंगठा सुद्धा पोहोचत नाही. मग अशा लोकांना पश्चिमोत्तानासन कसं शिकवायचं, असं करून चालेल का? थोडं थोडं पुढे यायला लागेल, बरोबर आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला ट्रॅपचा उपयोग करता येतो. बघा कसं करायचं आहे. ज्यांना अंगठे पोचत नाही किंवा अंगठे पोचतात तर थोडी पोचतात, अंगठ्याला धरता येत नाही, त्यांनी कसं करायचं, बरोबर आहे. तर त्यांच्यासाठी त्याला ट्रॅपचा उपयोग करता येतो. बघा अशा पद्धतीनं इथपर्यंत ज्यांचे हात पोचतात त्यांनी बघा श्वास घ्या, सोडा, समोर, 1 2 3. परंतु ज्यांचे हात पोचत नाही त्यांच्यासाठी झालं. त्याच्यानंतर पुढे ज्यांचे हात अंगठ्यापर्यंत पोचतात पण अंगठा सापडत नाही, त्यांनी पण ट्रॅपचा उपयोग करायचा आहे. परंतु थोडं 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 करत या आसनामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. बघा श्वास घ्या, सोडा आणि समोर येते थोडं, 1 2 3. थोडा आता आपण बघूया आसन कसं करायचं आहे. नेमकं सुरुवातीला थोडं थोडं झुकूया, त्यानंतर पूर्ण झुकायचं. श्वास घ्या, सोडा, 1 2 3. पूर्ण आसनामध्ये जे नवीन लोक आहेत, जे पहिल्यांदाच करत आहेत किंवा जे जुने आहेत परंतु त्यांचा मधला अभ्यास बंद आहे, वेळ नाही, पूर्वी केलेला आहे. पश्चिमोत्तानासन पूर्वी खूप छान येत होतं, परंतु आज करताना मध्ये गॅप पडलेला आहे. पण अशा लोकांनी सुद्धा लगेचच पूर्ण आसनामध्ये जायचं नाही, लक्षात. किंवा जे पहिल्यांदाच करत आहेत त्यांनी तर पूर्ण आसनामध्ये लगेच जायचं नाही, लक्षात. इंजुरी होण्याची शक्यता असते, बरोबर आहे. तर अगोदर थोडंसं करूया, त्यानंतर मग पूर्ण पश्चिमोत्तानासन करूया. श्वास घ्या, सोडा, समोर या, 1 2 3. परत श्वास घे, उठा, परत श्वास घ्या, सोडा, समोर, 1 2 3. सोडा. आता थोडस पुढे येऊया, पूर्ण पश्चिमोत्तानासन. ज्यांना ज्यांना जमतंय त्यांनी पूर्ण पश्चिमोत्तानासन करूया. आणि हे आसन करताना शरीराशी बळजबरी करायची नाही, लक्षात. आपल्याला जमेल त्यासाठी आपण जास्त ताण घ्यायचा नाही. परत एकदा करूया. श्वास घ्या, समोर. आता मात्र डोकं गुडघ्यावरती, 1 2 3. परत एक श्वास घे, समोर, 1 2 3. परत एक श्वास घे, समोर, 1 2 3. श्वास घे, हे झालं आपलं पश्चिमोत्तानासन. आता परत ही झाली आपली सावधान स्थिती. करा बघू पूर्ण पश्चिमोत्तानासन कुणाला येते, कोण कोण करते बघू. पश्चिमोत्तानासन सर. हो हो, पश्चिमोत्तानासन.
पूर्ण श्वास घेत दोन्ही हात वर, हम्म. श्वास सोडत दोन्ही हात समोर पायाला अंगठ्याला. राईट. छान छान, खूप छान. पश्चिमोत्तानासन करताना कोपरे खाली टेकलेले असावे आणि डोकं गुडघ्याला लागलेलं असावं पूर्ण. बरोबर आहे. छान. आणखीन कोणाला येतंय पूर्ण? ठीक आहे. माहिती बघूयात आपण आता एक एक आसनाची. सर्वप्रथम स्टँडिंग पोझिशन मधलं एक जे आसन राहिलं होतं ती माहिती बघूयात. कमरेला पीळ देणारं आसन. बरोबर आहे. दोन्ही पायामध्ये थोडेसं अंतर आणि पीळ देणारं आसन आहे. तर याचा फायदा काय सांगता येईल? कशामध्ये सांगता येईल? बघा, आपण कोणत्याही आसनाचा फायदा सांगत आहोत. समजा कोणतंही आसन असेल तर त्या आसनामध्ये शरीराच्या कोणत्या भागामध्ये ताण पडतोय? बघा, उष्ट्रासन केलं, उष्ट्रासन केल्यावरती पोटाच्या भागावरती ताण पडतो. बरोबर आहे. म्हणजे अर्थातच या भागाला त्याचा फायदा होणार आहे. बरोबर आहे. तर पश्चिमोत्तानासन केलं, त्यामध्ये काय झालं? पाठीमागच्या भागाला ताण पडला. म्हणजेच सांगताना बघा, ज्या भागावरती त्या आसनाचा परिणाम होतोय मग त्या भागावरती कोणत्या अवयव आहेत का? आता आपण उष्ट्रासन केलं, बरोबर आहे. उष्ट्रासन केल्यानंतर पोटावरती भरपूर ताण पडतो. बरोबर आहे. आणि छातीचा भाग सुद्धा मागच्या बाजूने जातो. म्हणजेच पोटावरती ताण पडतो एवढंच आहे का तिथं? पोटातील अवयव काय आहेत? बरोबर आहे. म्हणजे त्याच्याशी निगडीत आपल्याला तिथं फायदे सांगता येतात. तर कटी वक्रासन जे आहे त्याच्यामध्ये काय सांगता येईल बरं? स्पाईन लवचिक होतो. बरोबर आहे. ठीक आहे. आणखी कमरेची लवचिकता वाढते. हो. आणखी 5 सांगा, 5 लाभ सांगा. परत आपण ज्या साईडनं वळतो ते साईडचे जे हे आहेत पार्ट्स ते ताणले जातात. स्नायू, मांसपेशी किंवा स्नायू आपण त्याला म्हणू. ठीक आहे. मांसपेशी. आणखी 3 झाले बघा. अजून 2 सांगता येतील का? कमरेपासून किंवा वरच्या पूर्ण ट्रेस मिळतो सर. पूर्ण शरीर वाकवलं जातं एका साईडला. स्नायू जे ताण पडतो, बरोबर आहे. ताण पडतो म्हणजेच त्याचसोबत ताण पडतो त्याचसोबत काय होतं? तेथील फॅट बर्न होतं. म्हणजेच इथं जी साठलेली चरबी आहे ती चरबी सुद्धा कमी होते. बरोबर आहे. हे एक झालं. काय काय सांगता येईल बघा. मेरुदंडाची लवचिकता म्हणजेच मेरुदंडाला पीळ देणारं आसन आहे. बरोबर आहे. त्याचसोबत कमरेचे स्नायू, त्यांच्याशी कमरेच्या बाजूचे स्नायू. विशेष काय आहे याच्यामध्ये? कमरेच्या
बाजूचे स्नायू, बरोबर आहे. आणि स्नायूमध्ये ताण येऊन तिथलं आरोग्य सुधारतं, तिथली लवचिकता वाढते. त्याचसोबत तिथलं जे फॅट आहे ते जमा झालेलं या बाजूने, बरोबर आहे, हे फॅट कमी करण्यासाठी सुद्धा या आसनाचा आपण वापर करू शकतो. आणखीन काय सांगता येईल कुणाला? कोणी करू नये सांगा आता. कोणी करायचं नाही असं. स्पॉन्डिलिसिस नावाचा एक विकार आहे, आपल्या स्पाइनशी निगडीत, मेरुदंडाशी निगडीत. त्याच्यामध्ये जर विकृती असतील, सुरुवातीला केलं तर चालते. म्हणजे कोणत्याही आजार बघा, पहिली स्टेप, दुसरी स्टेप आणि तिसरी स्टेप, 3 स्टेप मधून जात असतो, बरोबर आहे. तर सर्वसामान्य लोकांमध्ये तर त्यावेळी काय म्हणतात, केलं तर चालते. परंतु जर खूपच विकृती असतील तर त्यावेळी मात्र आपल्याला टाळायचं आहे. तिकडे जा. ठीक आहे, तर वेळ झालेली आहे. पुढचं जे माहिती आहे, तर आपली आजची स्टँडिंग पोझिशनचं असणे झालेली आहे. तर पुढचे फायदे आपण उद्याच्या तासामध्ये बघूया.